जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव, तर शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर हा जल्लोष। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात 12:30 वाजता सुनावणीची शक्यता, निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी, कोर्टात ऑनलाईन सबमिशन सुद्धा दाखल। निवडणूक आयोगानं शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं, संजय राऊतांचा आरोप, तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। शिवसेना एकच, दुसरी हुक्का चड्डी बनियान गँग, शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावरून आदित्य ठाकरेंची बोचरी टीका। इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। युतीचा आघाडीचा निर्णय निवडणुकींच्या वेळी होईल, आतापर्यंत एकट्यानं लढलो, यापुढे सुद्धा वेळ आली तर एकट्यानं लढण्याची आमची तयारी, ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं, संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, तर 7 जणांवर गुन्हा दाखल। शिवाय या घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। आरोपींवर हवी ती कलमं लावण्यात आलेली नाहीत, अनेक मंत्री आणि गृह मंत्रालयातनं पोलिसांना फोन, मारहाण प्रकरणामध्ये गायकवाडांचा गंभीर आरोप। दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही, गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्याही सूचना, तर रवींद्रजींचं सुद्धा पुण्यावर लक्ष, अमृता फडणवीसांचं विधान। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का, मंदारकेणींसह ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक भाजपमध्ये। 8 वर्षात मुंबईमध्ये मतदारांची संख्या 10 लाखांनी वाढली, महापालिका निवडणुकांच्या आधीच मोठी माहिती समोर, मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आता काम वेगात सुरू। राज्यभरात परमिट रूम्स आणि बार बंद राहणार, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात वाढ केल्यामुळे आता बंदची हाक। नागपुरात अपघात कमी करण्यासाठी एआयची मदत, तर 10 ट्रॅफिक सिग्नल्सवर स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम सुरू, एआयच्या मदतीनं ट्रॅफिक सिग्नल गर्दीनुसार नियंत्रित होणार। पुण्यातल्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित, बंद मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे आता अन्न आणि प्रशासनाची कारवाई, तर त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार। अभिमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे, तर विचारलेल्या प्रश्नांना अभिमुक्तेश्वरानंद यांचं मराठीतनं उत्तर। राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार। मुंबईमध्ये 51 कबुतरखान्यांपैकी सर्वाधिक 10 कबुतरखाने मालाडमध्ये, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका, कबुतरखाने तातडीनं बंद करण्याचीही मागणी। इटलीच्या जॅनिक सिनरनं पहिल्यांदाच पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद, फायनल्समध्ये स्पेनचा गतविजेता कार्लोस अल्काराजला नमवलं, सिनरच्या नावावर 4था ग्रँड स्लॅम। कसोटीचा आजचा शेवटचा दिवस, टीम इंडियासमोर विजयासाठी 135 धावांचं आव्हान, जयस्वाल, करुण नायर, गिल स्वस्तात बाद, केएल राहुलच्या खांद्यावर मदार।